नमस्कार भावांनो, एक असा चित्रपट, हा चित्रपट जितक्या लोकांनी बघितला तितक्या लोकांच्या मनात उत्तरांपेक्षा प्रश्नच आले, तितक्या लोकांनी आपापल्या पद्धतीने याचा वेगवेगळा अर्थ लावला। आता आपण डोक्याला झिंझिण्या आणणारा म्हणजे मेंदू वापरायला लावणारा सायकोलॉजिकल थ्रिलर ही कॅटेगरी म्हटली की आपल्याला आठवतं ते तर हॉलिवूडचे पिक्चर किंवा एकतर आपले साऊथचे पिक्चर, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मल्याळम। पण मी तुम्हाला सांगतो, एक असा दिग्दर्शक बॉलिवूडचा 2007 मध्ये आपल्यासमोर एक चित्रपट घेऊन आला होता। आता 2005 मध्ये त्याचा एक आला होता, तो म्हणजे ब्लॅक फ्रायडे 5 हा चित्रपट आले होते, जे खरोखर वादाच्या भोवऱ्यात होते। त्यानंतर 2007 मध्ये हा दिग्दर्शक आपल्यासमोर एक असा चित्रपट घेऊन आला, जो चित्रपट मी म्हणतोय जवळजवळ काळाच्या 15-20 वर्ष आधीच ते पुढे घेऊन आले चित्रपट। मी विचार करतोय, तो चित्रपट जर आज रिलीज झाला असताना तर त्याला जी वाहवा मिळाली असती तितकाच तिरस्कार त्याला त्यावेळी मिळाला 2007 मध्ये। कारण 2025ला जो चित्रपट रिलीज काढायचा होता तो चित्रपट ह्या पट्ट्यानं 2007 मध्येच काढला, त्यामुळे लोकांना तो काही कळाला नाही। मी बोलतोय अनुराग कश्यप या दिग्दर्शकाच्या नो स्मोकिंग या चित्रपटाबद्दल। मित्रांनो, जर तुम्ही हा चित्रपट बघितला असेल ना, तर डेफिनेटली तुम्ही तो चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही यूट्यूबवर गेला असणार किंवा गुगलवर गेला असणार की याचा रिव्ह्यू, याचं सोल्युशन, याचं काय आहे एंडिंग हे समजण्यासाठी। आता चित्रपटामध्ये आपल्याला स्टोरी दिसते बघा के नावाच्या कॅरेक्टरची, जो आहे जॉन इब्राहिम। आता के कॅरेक्टर हा नेहमी गॉगल घालत असतो, म्हणजे जॉन इब्राहिम आपला नेहमी गॉगल वापरत असतो। तो स्वतःच्या दिसण्याबद्दल खूप असा कॉन्शियस आहे। आता त्याला एक प्रॉब्लेम असतो, जो त्याच्या पत्नीला म्हणजे मित्रांना सारखं त्याला सांगत असतात। हा चेन स्मोकर असतो, नेहमी बघल तेव्हा हा बिड्या ओढत असतो, बिड्या म्हणजे सिगारेट ओढत असतो। ज्या वेळी याला आपण पडद्यावर बघतो त्यावेळी हा एकतर सिगारेट पेटवताना दिसतो किंवा फुकताना दिसतो, म्हणजे एकदम हा सिगरेटच्या आहारी गेलेला माणूस आहे। आता त्याला सिगरेट सोडवण्यासाठी त्याची पत्नी अंजली, जी आयेशा टाकी आहे, आणि किकू शारदा आणि त्याचे मित्र रणवीर शोरी, हे मित्र त्याला खूप विनवण्या करतात, पण तो काही त्याला भावच देत नाही। शेवटी अंजली म्हणते, मला तू एकतर स्मोकिंग सोड किंवा डायव्होर्स दे। आता त्याची स्मोकिंग जे काय असतं, धूम्रपान करण्याची ती लत एकदम नेक्स्ट लेवलला गेलेली असते, पण तो त्यांच्या समाधानासाठी म्हणतो ठीक आहे चला सोडतो। आता स्मोकिंग सोडवण्यासाठी तो एका ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणाचं नाव असतं प्रयोगशाळा। आता प्रयोगशाळा ही असते मुंबईच्या एका गल्लीबोळातल्या एकदम गल्लीतल्या ठिकाणी, जी अक्षरशः म्हणजे खाली भुयार खोदल्यागत असतं तिथं असते। तो तिथं जातो, एकदम त्या छोट्या गल्लीमध्ये आतमध्ये जातो, त्याच्या तहखान्यामध्ये खाली गेल्यागत जातो आणि तिथं गेल्यानंतर तो भेटतो बंगाली बाबाला। आता तिथला तो असतो मुकादम, सुपरवायझर म्हटल्यागत, जो सगळ्या लोकांची स्मोकिंग सोडवत असतो, ज्याचा रोल केलाय परेश रावलने, जो बंगाली बाबा असतो। आता जेव्हा ही डील होते, बंगाली बाबावर हा डील करतो, बंगाली बाबा त्याला सोडवतो, म्हणतो तुझं स्मोकिंग। पण स्मोकिंग सोडवायला गेल्यानंतर तिथं डील झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात जे जे काय होतं ते ॲक्च्युली त्याच्या आयुष्यात होतं का त्याच्या डोक्यामध्ये होतं। कधी कुठला पिक्चर, हा पिक्चर कधी सिरियामध्ये जातो, काही तिथे आपल्याला रशियन बोलताना दिसतात, ह्याची बोटच काय तुटतात। चित्रपट जिथून सुरू होतो ना, मध्यंतरापर्यंत जातो, त्यावेळी आपल्याला काय वाटतं, ठीक आहे आता ह्याची स्मोकिंग कशी सुटते बघूया। पण शेवटी पिक्चरच्या शेवटी आपण जेव्हा संपवतो पिक्चर, त्यावेळी पिक्चर आपल्याला उत्तरं किंवा एंटरटेनमेंट देत नाही, अशी म्हणजे एक गाठोडंभर असं गुच्छ, पुष्पगुच्छ असल्यासारखा तसा प्रश्नांचा गुच्छ आपल्या डोक्यामध्ये फेकून मारतंय। आता मला तर या चित्रपटाचा शेवटबद्दल काहीच कळलं नाही। तुम्हाला जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर या चित्रपटाच्या शेवटी काय होतंय, त्याचं स्मोकिंग खरोखर सुटतंय, त्याचा आत्मा तिथं आतमध्ये असतो, तो मरतो, त्याचा आत्मा असतो का, नेमकं काय होतं हे अजिबातच काही कळलेलं नाही। आणि मी जितके व्हिडिओ, याचे रिव्ह्यूज वगैरे सगळं काय बघितलं, आर्टिकल्स वगैरे भरपूर वाचले, पण प्रत्येकाची मतं वेगळी आहेत। बाकी हा चित्रपट मात्र बघण्यासारखा आहे। यातले जे टेक्निक्स वगैरे सगळे वापरलेत ना, कधी चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो, कधी रिअल, म्हणजे जे प्रेझेंटेशनचं स्किल आहे, टेक्निकली चित्रपट खूप सुंदर आहे। चित्रपट तुम्हाला निराश करणार नाही आणि तुम्हाला समजणार पण नाही। हे मी काय म्हटलो, हां समजणारच, जाऊ दे, जे आहे ते आहे। बाकी माझा सांगायचा उद्देश एवढाच, हा चित्रपट तुम्ही जर बघितला नसाल तर एकदा अवश्य बघा, तुम्हाला एक म्हणजे वेगळीच मजा वाटेल। खरोखर हा अनुराग कश्यप किती हुशार दिग्दर्शक आहे हे समजेल, आणि बघितला असेल तर या चित्रपटामध्ये नेमकं शेवटला होतं काय, तो जिवंत असतो की मरतो, आणि हा बंगाली बाबा नेमका कोण असतो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा। आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा।